सर्वात दुर्दैवी वाचनालय बनले घाणीचे तळे। ग्रामपंचायतकडून कार्यवाही अपेक्षित, परंतु मी सफाई करणारच नाही, तुम्ही बातम्या लावा, असे उत्तरे सरपंच पतीकडून। वडनेर भोलची येथील 1972 सालीचे स्थापन झालेले वाचनालय, या वाचनालयाची दुर्दशा आपणास पाहायला मिळते। वाचनालयाचे व्यवस्थापन समिती वाऱ्यावर असल्यामुळे ग्रामपंचायतने सुद्धा वाचनाकडे चक्क दुर्लक्ष केल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याचे आढळते। वाचनालयासमोरील घाणीचे साम्राज्य पाहून महिला पत्रकार उमाताई बोचरे यांनी सरपंचपती रवींद्र सातव यांना संपर्क साधला असता, मी कोणतीही सफाई करणार नाही, तुम्हाला बातम्या लावायच्या आहेत लावा, असे म्हणून आपले कर्तव्य बजावणारे सरपंचपती रवींद्र सातव। वास्तविकता ग्रामपंचायत कडून घाण साफ करण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबवली जाते, तसेच स्थानिक व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्यास सांगून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते। तसेच ग्रामपंचायत कार्यालयाकडून वाचनालय समोर आणि परिसरात कचरापेटीची योग्य व्यवस्था करून व्यापाऱ्यांना त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात येते। ह्या सर्व बाबी ग्रामपंचायतवर अवलंबून असल्यामुळे हे सरपंचपती असे बोलतात। म्हणजेच 4 वेळा ग्रामपंचायतला निवडून आल्याने यांचा मनमानी कारभार त्यांच्या मते या गावांमध्ये चाललेला दिसतो। नमस्कार, पत्रकार मी उमा बोचरे। मी यांना काही प्रश्न विचारते। सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा आहे की तुम्ही कोण? मी सरपंचपती। सरपंचपती, तुम्ही काल माझ्याशी बोलताना जे वक्तव्य केलं बोलताना की आम्ही घाण उचलणार नाही, त्याच्या बारेमध्ये काय म्हणायचं तुम्हाला? का तुम्ही खरंच उचलणार नाही? मी काय म्हणतो, तुम्ही आमच्यावर असा आरोप लावला की तुम्ही 1 महिन्याच्या नंतर ते घाण उचलता। आमचं असं म्हणणं आहे आम्ही 1 दिवस आड ते घाण उचलतो। तुम्ही ते गोष्ट एक्सेप्ट करायला तयार नव्हते आणि तुम्ही तुमचीच